नमस्कार. तस्मै श्री गुरवे नमः या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आणि परत एकदा आपल्या सगळ्यांचे आभार आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल. जे मागच्याही वेळेला मी म्हटलं होतं की आपला प्रतिसाद हा आमच्यासाठी खूप उत्साहवर्धक आहे. आजच्या पॉडकास्टची चर्चा ह्या ठाकूरजींच्या विचारांनी चालू करते. ठाकूरजी असं म्हणतात की ज्या घरामध्ये आई वडील इष्ट आणि आराध्य मानतायत त्या घरातली मुलं आपोआपच त्या प्रवाहात येतात. ठाकूरजी असं म्हणतात की जेव्हा तुम्ही इष्टासाठी एखादं कर्म करताय तर त्याचं फळ हे पुण्यफलच असतं. त्या कर्माचं जे फलित असतं ते पुण्यच आपल्या गाठी पडतं. याच्यासाठी मला असं वाटतं की हनुमंतासारखं एक सुंदर उदाहरण किंवा दास्य भक्ती जी हनुमंताची रामासाठी होती, अनकंडिशनल लव, आयुष्याचं ध्येयच होतं हनुमंतांच्या की आपल्या आराध्याची प्रतिष्ठा करणं. त्याच्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य त्यांनी ते दाखवून दिलं की आराध्याची प्रतिष्ठा करणं म्हणजे काय. एकदा एक असं माझ्या वाचनात आलं की ठाकूरजींचे भक्त त्यांना विचारतात की आजकालच्या शाळा कॉलेजामधली शिक्षण पद्धती अशी आहे की सगळं समान शिक्षण मुलामुलींना दिलं जातं. तेव्हा ठाकूरजी असं म्हणतात की त्याचमुळे प्रत्येक विद्यार्थ्यांमधले जे वैशिष्ट्य आहेत त्याचा गुणविकास होत नाही. ठाकूरजींच्या मतानुसार रिअल एज्युकेशन इज मिनिंगफुल ॲडजस्टमेंट ऑफ हॅबिट्स अँड बिहेवियर. अशा पद्धतीने जर आपण आजच्या शिक्षण पद्धतीचा जर आपण अंमलात आणू शकलो, जे आता शिक्षण पद्धतीमध्ये बदल होणार आहेत असं आपण ऐकतोय, पण ठाकूरजींना अभिप्रेत असलेली शिक्षण पद्धती जर का आपण आणू शकलो तर नक्कीच एक समाजामध्ये चांगली पिढी घडण्यासाठी आपल्याला त्याची मदत होणार आहे. आजच्या पॉडकास्टमध्ये आज आपण ज्या तरुण मुलीबरोबर चर्चा करणार आहोत तिचा छोटासा परिचय करून देते. ती BCom तिने केलं आहे आणि NSSमध्ये व्हॉलेंटियर, टीम लीडर, कॅप्टन आणि कोऑर्डिनेटर असा तिचा अनुभव आहेच. CA बरोबर 2 वर्ष प्रॅक्टिस केलेली आहे, त्या कामाचा अनुभव आहे आणि ती स्वतः आता CAची एक्झाम देते आहे. तिचं मी अगदी मनापासून स्वागत करते. आपण स्वागत करूया अस्मिता राजेंद्र बिरदवडेचं. नमस्कार अस्मिता, तुझं या पॉडकास्टमध्ये स्वागत. थँक्यू. मी आपल्या प्रेक्षकांना मगाशीच म्हटलं तसं की अतिशय तरुण मुलगी खूप सुंदर रीतीने शिक्षण पूर्ण करतीच आहे. ठाकूरजींची दीक्षा घेऊन काही वर्ष झाली आहेत आणि तिने स्वतःला ठाकूरजींच्या कामामध्ये झोकून दिलं आहे. म्हणजे मला असं वाटतं अस्मिता की आजकालची मी जी तरुण मुलं मुली बघते त्यांना बाहेरची जेवढी आकर्षणं आहेत ती सोडून सत्संगामध्ये येणं ही फार दुर्मिळ गोष्ट वाटते माझ्यासाठी. पण आधी मला तुला विचारायला आवडेल की दीक्षा घेऊन तुला किती वर्ष झाली आणि तू सत्संगामध्ये कशी काय जोडली गेलीस? तुला कसं वाटलं की आपण ठाकूरजींच्या सत्संगात यावं? त्याच्याबद्दल थोडंसं आमच्या प्रेक्षकांना सांगावं. जय गुरु. पहिली गोष्ट म्हणजे माझे आई वडील. मी अगदी गर्भात असल्यापासून माझ्यावर त्यांचे संस्कार झाले आहेत आणि आई वडिलांनी दीक्षा घेतल्यापासून त्यांनी कधी ते चुकू दिलं नाही. बरोबर. इष्टरीती चुकू दिली नाही 2 वेळेची प्रार्थना. ते प्रार्थना तर आहेच, पण त्यासोबत आपलं जे सत्संग असतं, मग ते मंदिरात असो किंवा कुठे बाहेर कोणाच्या घरी असो, बरोबर. तेही त्यांनी सोडलं नाही. मग लहानपणीपासून मीही त्या गोष्टींमध्ये मुरत गेले थोडी. म्हणजे लहानपणीपासून 2 वेळेची प्रार्थना, इष्टरीती, म्हणजे लहान होते, आता इष्टरीती तर मी करू शकत नाही, पण नाम तर मी नक्की करू शकते. मग माझ्या वडिलांनी मला सांगितलं की तू नाम करायचं, रोज सकाळी उठायचं, एवढा वेळ नाम करायचा, जेव्हा भीती वाटणार तेव्हा नाम करायचं. नाम करत गेले, पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये माझी दीक्षा तर नव्हती झाली, लहान होते मी. हळूहळू आई वडिलांमुळे सत्संगात सगळ्या गोष्टींमध्ये जोडले गेले. सत्संगाचे संस्कार झाले, आई वडिलांचे संस्कार झाले खूप छान. पण ह्या पलीकडे पण माझी दीक्षा झाली 18 जुलै 2015 मध्ये. बर. ती दिली मला सुंटीदा, रेव अमरीश चक्रवर्ती, ज्यांना आपण सुंटीदा म्हणून ओळखतो. बरोबर. त्यांनी म्हणजे मला मला वाटतं दीक्षा- ठाकूरजींचे जे ज्येष्ठ पुत्र आहेत श्री बडदा, Yes. त्यांचा सुपुत्र म्हणजे त्यांचे सुपुत्र. अमरीश चक्रवर्ती. राईट, अमरीश चक्रवर्ती. त्यांनी मला दीक्षा दिली. खरं बघायला गेले तर माझी दीक्षा कोण देणार हे ठरलेलं नव्हतं, पण त्यांचं नेहमी येणं असायचं चाकण मंदिरात. तर त्यांनी इच्छा दाखवली की राजू, तू तुझ्या मुलीची दीक्षा कधी करणार आहेस? तर पप्पा म्हणाले, तुमची इच्छा तुम्ही सांगत, मी कधी तिची दीक्षा करायला पाहिजे, तुम्ही जे बोलसान तेच शेवटची वाक्य. मग ते म्हणाले की तू तिची दीक्षा आता एवढंच करून घे, तिला समज आलेली आहे, लहानपणीपासून सत्संगात आहे, खूप छान होईल.
तर मग पप्पा म्हणाले, दादा माझी एक इच्छा आहे, जर तुम्ही तिला दीक्षा दिली तर. बर. हे खूप मोठं सौभाग्य आहे की ठाकूर परिवारातल्या कोणीतरी व्यक्तीने आपल्याला खरंय. दीक्षा देणं म्हणजे खूप मोठा आशीर्वाद पण आहे हो. आणि एक खूप मोठी गोष्ट पण आहे माझ्यासाठी. कारण सुंठीदा इथे यायचे, त्यांचा आचार विचार व्यवहार ते तर मी माझ्या वडिलांकडून ऐकत राहिले. म्हणजे लहान होते मी, सारखी येऊ नाही शकत, पण माझे वडील कंटिन्यू त्यांच्यासोबत असायचे, तर ते सारखे सांगायचे, माझे वडील सांगायचे सुंठीदांचा स्वभाव असा आहे, सुंठीदा डिसिप्लिन, मग त्यांना खूप डिसिप्लिन आवडतं, त्यांचा असा स्वभाव आहे. त्याच छोट्या छोट्या गोष्टी जे लहानपणीपासून ऐकतो ना, म्हणजे ठाकूरजींचे बुक्समधून वाचून आपण ऐकतो की ठाकूरजी असे होते, पण त्यासोबत त्यांचे घरातले जे म्हणजे ठाकूर परिवार जे आहेत ते पण किती डिसिप्लिन वागतात, किती गोष्टी सगळ्या समजून घेतात, सगळ्यांचं ऐकून घेतात, ते ऐकून एक आवड निर्माण झाली. आणि त्यातल्या त्यात सुंठीदा लहान असलं, म्हणजे मी लहान असल्यापासून मला अगदी मांडीवर बसून त्यांनी म्हणजे घास चारलेला आहे वा. किंवा प्रसाद दे, चॉकलेट दे, असं केलेलं आहे त्यांनी. तर ते प्रेम माझ्यासाठी खूप अमूल्य आहे. कारण खरंय. आई वडील सोडले तरी ह्या जगात आपल्यासाठी कोणी एवढं करत नाही. बरोबर. आपले गुरु आहेत, त्यांचं प्रेम तर भेटतं, पण ते आपण बघू नाही शकत, असं होतं. पण सुंठीदांनी जे प्रेम दिलं, म्हणजे अगदी ठाकूर परिवारातले सगळेजण प्रेम देतात, पण सुंठीदांचं इथे येणं असल्यामुळं एक लहानपणीपासून माझं त्यांच्यासोबत एक कनेक्शन राहिलं, एक खूप प्रेमाचं नातं असलं. आजही जरी मी त्यांना गेले प्रणाम करायला, तरी ते कधी विसरत नाही. ते म्हणतात, अरे तू राजूची मुलगी नाही, एवढीशी होती हो. आणि आता एवढी झाली. सो त्यांच्यामुळेच दीक्षा झालेली. तर अस्मिता, तुझं दीक्षा घेण्याच्या आधीचं आयुष्य आणि दीक्षा घेतल्यानंतर तुझ्या आयुष्यात काय परिवर्तन झालं याच्याबद्दल थोडंसं सांगा. दीक्षेच्या आधी म्हणजे घरीत जे संस्कार होते त्यामध्ये मूल होतेच मी, आणि सत्संगात येणं तर लहानपणीपासून चालूच होतं. पण दीक्षा घेतल्यानंतर ना एक आपण म्हणतो ना प्रॉपर डिसिप्लिन, म्हणजे लहान असताना एवढं डिसिप्लिन नसतं जेवढं दीक्षा घेतल्यानंतर आपल्याला डिसिप्लिन भेटतं. म्हणजे जसं की ठाकूरजींनी सांगितलंय की बाबा तुम्ही नाम करत जा, आपोआप तुम्हाला एक विवेक बुद्धी जागृत होईल, ज्याच्यामुळे तुम्ही योग्य तो डिसिजन घेऊ शकाल. काय प्रॉब्लेम असेल त्याच्यातून पण तुम्ही सॉर्ट आउट होऊ शकाल. आता माझं जर सांगायचं म्हटलं तर पहिली अनुभूती अशी होती की मला भजन म्हणायला सांगितलं होतं इथेच मंदिरात सत्संगामध्ये. मी लहान, जास्तीत जास्त 5वी-6वी मध्ये असेल. खूप घाबरले मी की बाबा कसं म्हणणार, एवढी लोक असेल तसं. सो एक टेन्शन येतं. माझे वडील म्हटले तू एक काम कर, त्यांच्याकडे फक्त पाहत राहा आणि भजन म्हण, बाकी आजूबाजूला कोण आहे कसला विचार करू नको. करेक्ट. हो. मी फक्त त्यांच्याकडे पाहिलं, भजन म्हणत राहिले. मी ना कुठे अडखळले. ते 5 कडव्याचं भजन होतं. बाकीच्यांना वाटलं 3 कडव्याचं असन, वाजंत्री मंडळी थांबली सगळी. पण मी थांबले नाही. मला काहीच लक्षात आलं नाही की बाबा वाजंत्री मंडळी वाजवायचे थांबलेत काय. पण मी फक्त त्यांच्याकडे बघत होते की बाबा इथं कोण आहे माझं, ते म्हणजे ते. तर मग त्यांच्याकडे बघायचं, भजन म्हणायचं. तर मग त्यावेळेस असं वाटलं की फक्त त्यांच्याकडे बघितल्याने माझ्यामध्ये एवढी एनर्जी आली किंवा मला एवढा उत्साह आला. तर विचार करायला पाहिजे की आपण जर दीक्षा घेतली तर किती अजून उन्नती होईल आयुष्यात. खरंय, खरंय. म्हणजे मी असं ऐकते, मी जेव्हा ठाकूरजींच्या भक्तांशी चर्चा करते तेव्हा ते सतत असं म्हणतात की तुम्ही म्हणजे तुमच्या आई वडिलांकडनं तुमच्या दीक्षा होणं, म्हणजे तुमचे आई वडील दीक्षित आहेत, त्यामुळे त्या प्रवाहामध्ये तूही दीक्षित झालीस, तुला ठाकूर परिवारातल्याच एका सदस्याकडनं दीक्षा मिळाली आणि तुला सत्संगाची गोडी लागली आणि तू त्या प्रवाहात आलीस. पण तू ह्याच्यामध्ये तुझासुद्धा मी म्हणेन एक असं क्रेडिट आहे, तुझं कौतुक आहे की तू हे टिकवून ठेवतेस, म्हणजे तू हे सोडून दिलं नाहीस. नाहीतर आजकाल मी बघते तरुण मुलांमध्ये झोपेची जास्त आवड ना, बाहेर जायचं किंवा सिनेमा बघायचे किंवा मित्रमैत्रिणींबरोबर जर आपला वेळ कशा पद्धतीने घालवावा, थोडंसं हे कुठेतरी ते दिशाहीन झालेले असतात. अशा वेळेला नक्कीच तुझ्यासारख्या मुली ज्या सत्संगात येऊन सत्संगाचं खूप मोठ्या प्रमाणावर कार्य करतायत, गुरूंवर विश्वास ठेवून, हे खूपच प्रेरणादायी आहे. तर मी परत त्याच प्रश्नाकडे येऊ इच्छिते जे आत्ता मी म्हटलं की तरुण मुलं मुली. माझा तरी असा अनुभव आहे की मी जिथे कॉलेजमध्ये काम करते तिथे मी सर्वसाधारणपणे असं बघते की एक बेधुंद जीवन जगण्यापलीकडे आजच्या मुलांना काही फार दिशा नाही किंवा आपण काही ध्येय गाठावं, सर्वसाधारण म्हणते मी, सगळेच विद्यार्थी सगळीच मुलं अशी आहेत असं नाही आहे. पण ह्या मुलांनासुद्धा ठाकूरजींच्या विचारांनी प्रेरित होऊन तू काय त्यांना सांगू इच्छा, काय सांगशील त्यांना, काय तुला वाटतं की त्यांनी काय करणं गरजेचं आहे? सर्वप्रथम म्हणजे मला लहानपणीपासून आईवडिलांनी शिकवण दिली की ज्या गोष्टींमध्ये तुला निगेटिव्हिटी जाणवते किंवा जी लोक तुझ्या मनात निगेटिव्ह गोष्टी आणू शकतात त्या लोकांपासून लांब राहायचं. म्हणजे अगदी त्यांच्यापासून संपर्क तोडायचा नाही, बरोबर, पण एक नॉर्मल पण नकारात्मक भावना ज्या लोकांमध्ये आहे त्यांच्यापासून शक्यतो दूर राहायचं. कारण लहान मुलांपासून ते आता टीनेजर पर्यंत संगती ही खूप मोठी गोष्ट आहे. खरंय. संगत का आपली जशी असणार आपण तसं वळत जातो. तर मग कायम आपल्या आजूबाजूला जर आपण चांगली संगत ठेवली
तर ते एक आपल्या आयुष्यात खूप बेनिफिशियल होतं आपल्यासाठी, की म्हणजे कायम आपण पॉझिटिव्ह राहतो. समजा जर माझी मैत्रीण मला कायम निगेटिव्ह म्हणते, अगं तू हे नाही करू शकणार, नाही करू शकणार, माझ्या मनात तेच राहणार की मी नाही करू शकणार. पण माझे आई वडील मला लहानपणापासून सांगतात की तुला जमणार, कारण का तू कोणाची दीक्षित आहेस, तुझे गुरु कोण आहेत. खूप मोठे आदर्श आहेत माझ्यासमोर आणि माझे आई वडील पण खूप मोठे प्रेरणा आहेत माझ्यासाठी. कारण खूप आधीपासून ते ज्या प्रकारे सगळ्या गोष्टी फॉलो करतात, ते इष्टवृत्ती करतात, ते सगळ्या गोष्टी सत्संग अटेंड करतात, त्या व्यतिरिक्त ज्या प्रकारे आपण राहिलं पाहिजे ठाकूरजींनी सांगितले त्या प्रकारे डिसिप्लिनमध्ये राहणं हे आहेच. मग ह्या गोष्टींवरती ना माझे वडील नेहमी म्हणतात की मुलं लहान असताना आपण त्यांना जसं वळवणार ना ते अगदी तसे वळणार. तशी ते वळणार. खरं मग माझे वडील मला म्हटले तुला लहानपणीपासून मी का सगळ्या गोष्टींना नाही म्हणायचो, काही गोष्टींना माझे वडील नाही म्हणायचे. कार्टून बघायचं अति नाही, लिमिटेड किंवा अगदीच नाही, कार्टून बघायचं नाही, बाहेर फिरायला जायचंय लिमिटेड. कारण का तू तिथे बाहेर जाणार तुला अजून अनोळखी लोक भेटणार, जी कदाचित चांगली असू शकतात वाईटही असू शकतात. मग त्याचा तुझ्या मनावरती काय परिणाम होईल, एक बाल मनावरती बरोबर. काय परिणाम होईल. त्याच्यामुळे काही गोष्टींबाबतीत माझ्या घरच्यांनी मला काय रोकठोक केलेली आहे. आणि मला असं वाटायचं की म्हणजे माझे मम्मी पप्पा का मला थांबवतात, बाकीच्या मुलांसारखे का नाही पाठवत. त्याचं मला आत्ता समजते कारण की बाबा मी इतरांपेक्षा माझ्या क्लासमध्ये म्हणा, म्हणजे कॉलेजमध्ये म्हणा, स्कूलमध्ये म्हणा, मी काय इतरांपेक्षा वेगळी दिसून आलेली. अगदी माझे जे प्राचार्य असतील, कोणीही असेल, शिक्षक असतील, ते नेहमी मला म्हणतात अस्मिता तुझ्यात काहीतरी वेगळं आहे की त्याच्यामुळे तू नेहमी सगळ्यांमध्ये काहीतरी वेगळी दिसून येतेस. म्हणजे तू जे करतेस, जे अभ्यास करतेस, जे काही करतेस किंवा वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज असतात कॉलेजेसमध्ये आपल्या स्कूलमध्ये, तू तेही करतेस, पण बाकीच्यांपेक्षा काहीतरी वेगळं आहे. कारण का मला म्हणतात तू सगळ्यांसोबत कम्युनिकेट करतेस, तू सगळ्यांना शिकवतेस, एखादा जर कुठे चुकत असेल तर तू त्याला शिकवतेस. म्हणजे एक आपलं जर माइंडसेट पॉझिटिव्ह असेल तर आपण समोरच्याकडे पण पॉझिटिव्ह राहतो. अगदी खरं आहे. आणि समोरचा पण पॉझिटिव्ह बनून आपल्यासोबत राहतो आणि खरंय. चांगली संगत निर्माण होते. तर आजच्या यंगस्टर्स म्हणा किंवा टीनेजरमध्ये म्हणा, संगत ही खूप महत्त्वाची खूप गोष्ट आहे. महत्वाची. हो. आणि राहता राहिला प्रश्न सोशलाइज होणं किंवा सोशल मीडिया, सोशलाइज होणं खूप गरजेचं आहे. कारण का मी कॉलेजमध्ये असताना 2 वर्ष NSS मध्ये होते. पहिलं वर्ष म्हणजे माझं फक्त एक व्हॉलेंटियर स्वयंसेवक म्हणून काम झालं माझं. त्यामध्ये मी सोशलाइज झाले लोकांमध्ये, ती पण कदाचित ठाकूरजींचीच इच्छा असेल. कारण मी NSS जॉईन करण्याआधी मला थोडंसं टेन्शन होतं, कारण नुकतंच कोरोना उठलं होतं, हो. लॉकडाऊन उठलं होतं आणि त्यावेळेस पहिली लस दुसरी लस असं चालू होतं. माझ्या मनात असं की आई वडील मला मान्यता देतील का नाही. बर. माझे आई वडील मान्यता देतील हे मला कन्फर्म माहिती आहे, पण माझ्या मनाचं एक नेहमीचं असं आहे की जोपर्यंत आई वडिलांच्या तोंडून मी ऐकत नाही ना की हा किंवा बाळा तू असं कर, तोपर्यंत माझ्या मनाला समाधान वाटत नाही. अगदी दिवसभराच्या सगळ्या गोष्टी मी जोपर्यंत आई वडिलांपाशी येऊन सांगत नाही तोपर्यंत माझा दिवस पूर्ण होत नाही, काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. मी वडिलांना विचारलं असं असं आहे मी करू का. मग माझे वडील म्हटले अरे बाळा मी पण कॉलेजमध्ये असताना होतो, तू कर. त्यावेळेस मी लोकांमध्ये सोशलाइज कसं व्हायचं आणि फोनपासून कितीतरी अंतर लांब झाले. म्हणजे अगदी लहानपणीपासून आमच्या घरात फोन जास्त वापरणं हे कमीच आहे, पण जेवढं वापरत होते तेवढं पण अगदी कमी झालं. आणि त्यानंतर ना मग दुसऱ्या वर्षी NSSच्या ह्याच्यात मला कॉर्डिनेटर लीडरशिप भेटली, ज्याच्यासाठी मला विचारलं नव्हतं, काही सांगितलं नव्हतं अगदी माझ्या कॉलेजच्या सरांनी. आणि ते म्हटले अस्मिता, फोन केला मला सकाळ सकाळी, मी घरी होते, अस्मिता आम्ही तुझं लीडरशिप म्हणून नाव दिलेलं आहे आणि तू आता कॉर्डिनेटर आहेस. मला आलं टेन्शन की मी कधीही ही जबाबदारी घेतलेली नाही आहे कॉर्डिनेटर, कारण NSS म्हणजे खूप मोठं लेवलचं एक काम आहे ज्याच्यामध्ये आपण सोशल वर्क करतो. मी हे कसं करणार आहे. मग मी माझ्या वडिलांकडे गेले. अगदीच आपण असं म्हणतो की आपल्याला काही गोष्टींचे प्रॉब्लेम्स असेल तर आपण आपल्या गुरूंसमोर मांडले पाहिजे, आचार्यांसमोर मांडले पाहिजे, आचार्य देवांसमोर. माझे गुरु आहेत, त्यांचं नाम केल्याने मला ते अगदीच सोल्युशन देतात. आचार्य देव आहेत, पण मी अगदी देवघरला जाऊन त्यांना भेटू तर शकत नाही. बरोबर. मग त्यांच्या व्यतिरिक्त आपल्यासोबत जे जीवित म्हणजे गुरु आहेत, म्हणजे ते तर गुरु आहेतच, पण त्यांच्यासोबत तुम्हाला एक गुरुस्थानी असणारे, हो गुरुस्थानी असणारे, प्रेरणा आणि आदर्श देणारे आपले आई वडील असतात. अगदी खरं आहे. तुम्ही जर त्यांना विचारलं त्यांचा अनुभव खूप मोठा असतो आपल्या आई वडिलांचा. अगदी म्हणजे तू खूप छान सांगतेस. मी आता म्हणणारच होते की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सुद्धा माता पिता शिक्षक ह्यांना आपण गुरुस्थानी मानतोच ना. म्हणजे वेगवेगळ्या टप्प्यावर जे जे आपल्याला मार्गदर्शन करतात ते सगळे आपल्याला असतात गुरुस्थानी. आणि सद्गुरू हे आपल्याला आध्यात्मिक उन्नतीसाठी मार्गदर्शन करतात. त्यामुळे तुझा हा खूप विचार चांगला आहे. पुढे सांग. मग मी आई वडिलांना विचारलं की बाबा असं असं मी करू का. मला म्हणले कर. आणि जेव्हा मला लिडरशिपचं रिस्पॉन्सिबिलिटी दिली गेली, मी वडिलांना म्हटलं ही खूप मोठी जबाबदारी आहे, कारण मी तेव्हा नुकतंच CAच्या हाताखाली काम करायला सुरुवात केली होती.
म्हणजे कॉलेज करता करता सकाळी कॉलेज करायचं, संध्याकाळी 8 वाजेपर्यंत, संध्याकाळच्या 8 वाजेपर्यंत CAच्या हाताखाली काम करायचं. या सगळ्यांमध्ये मी ह्या ॲक्टिव्हिटीजसाठी, ह्या कामासाठी वेळ कसा काढणार होते. आणि जर मी लीडर आहे तर अगदी पहिली माझी जबाबदारी आहे की मी पहिले तिथं उपस्थित असावं, मी पहिली ती कामं करावी आणि मग नंतर माझ्या हाताखाली जे स्वयंसेवक आहेत त्यांना करायला लावणं. म्हणजे पहिले स्वतः करा, मग दुसऱ्यांना करायला सांगा. मग हे खूप अवघड होतं की मी टाइम मॅनेज कसं करणार आहे, कारण दर 15 हो. दिवसांनी ॲक्टिव्हिटीज असायची. बरोबर. मग भीती एक वाटायला लागली. मग मी ठाकूरजींना म्हटलं, ठाकूरजी आयुष्यात जे होते ते तुमच्या कृपेने होते, तुमची इच्छा आहे. बरोबर. तुम्ही जर मला ह्या मार्गात घातलेलं आहे, NSS मध्ये तुम्ही मला जर मूर्त केलेलं आहे, तर ते नक्की त्याच्यात तुमची काहीतरी इच्छा असणार आहे आणि त्याचा बरोबर. परिणाम मला आता दिसतो, पण ते मी पुढे सांगेलच. जरूर. पण त्यांची जी इच्छा आहे ती नक्कीच होणार पूर्ण. मग CAचं काम करता करता NSSचं कॉर्डिनेशनशिप हँडल करता करता प्लस कॉलेज ह्यामध्ये माझ्या अभ्यासाचा इकडे तिकडे थोडासा प्रॉब्लेम होत होता. मग रात्री 1-2 वाजेपर्यंत जागून असाइनमेंट्स कंप्लीट करा, अभ्यास करा, असं करत होते. कारण ठाकूरजी पण असे आहेत ना, म्हणजे त्यांनी माझी परीक्षा वेळोवेळी घेतलेली असं म्हणता येईल. कारण मी CAच्या हाताखाली काम करत होते, तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचं जे जुलै एंडचं टार्गेट असतं की बाबा त्याच्या आतमध्ये सगळे ITR फाईल झाले पाहिजे. आणि त्यावेळेस असं व्हायचं की जेवढे माझ्या सोबतचे काम करणारे आहेत सगळे आजारी पडायचे किंवा काहीतरी व्हायचं आणि ते यायचे नाही. म्हणजे जो पूर्ण लोड आहे तो पूर्ण माझ्यावरती, एवढा बंडल असायचा. बरोबर. करणार काय? मग ऑप्शन नसायचं, रात्रीचं उशिरापर्यंत थांबायला लागायचं, कधी कधी रात्रीचे 1-2 वाजेपर्यंत पण थांबावं लागायचं. बापरे. पण करणार काय? मग मी वडिलांना विचारलं काय करू मी. मला म्हटले तू थांब, कारण ते माझे चुलतेच होते जे ज्यांच्याकडे मी करत होते काम. बरोबर. हो. तर मग ते एक घरचंच होतं की मी उशिरापर्यंत थांबू शकते, हरकत नाही. मग माझे वडील रात्रीची अर्धी झोप मोड करून मला न्यायला यायचे रोज ऑफिसमध्ये. म्हणजे त्यांचा एक सपोर्ट आहेच, पण त्यामध्ये ठाकूरजींची नक्कीच काहीतरी इच्छा आहे, म्हणून त्यांनी मला ह्या गोष्टींपर्यंत नेलं. आणि मी ज्या लोकांचे ITR फाईल करत होते ते सगळे माझ्या पप्पांच्या ओळखीचे, म्हणून मी त्यांना कुठेही नाही म्हणू शकत नाही किंवा काही नाही. ते मला बरोबर. म्हणायचे दीदी आमचं एवढं काम कर ना. मी कोणाला नाही म्हणू शकत नाही, कारण माझ्या वडिलांच्या ओळखीचे आहेत आणि माझ्या वडिलांची ओळख गावात आहे, तर मग त्यांचा अर्थ काय असणार की बाबा वडील असे आहेत तर मग मुलगी कशी असणार, एक लोकांचा असं असतो. बरोबर. मग बाबा मी काहीतरी गोष्टी निगेटिव्ह वागणार, त्याच्यातून माझ्या वडिलांचा अवमान होणार, तो बरोबर नाही. बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे जे लोक माझ्या वडिलांना ओळखतात त्यांना सगळ्यांना माहिती आहे की ते श्री ठाकूरजींशी जोडलेले गेलेले, मग मी पण त्यांच्याशी जोडले गेलेली आहे. मग एक प्रकारे मी त्यांचं पण एक रिफ्लेक्शन ठेवते समोर की त्यांनी मला काय शिकवले आणि मी काय बोलते. मग मी तसंही वागू शकत नाही. सो काम करा, सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करा, मॅनेज करा, शिक्षण करा. त्याच्यासोबत माझं पूर्ण ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं. वा, खूप सुंदर. मी म्हणजे श्रोत्यांना नक्की परत परत अस्मिताचं खूप कौतुक. एवढ्या तरुण वयामध्ये ठाकूरजींची दीक्षा घेऊन तिचे विचार तुम्ही बघत असाल की आजच्या पिढीचीच ती, मला वाटतं त्यांच्याशीच मिळतं जुळतं असणाऱ्या पिढीमधली ती आहे विचारांची. पण तरी पण ती तिच्यामधलं वेगळं पण तुम्हालाही नक्की जाणवलं असेल. जसं मी आता त्या चर्चेमधनं ती 1-2 गोष्टी खूप सुंदर म्हणली की तिचा आईवडिलांबद्दलचा आदर. आत्ता तू असं म्हणलीस की माझ्या वागण्यामुळे आईवडिलांना कुठेही कमीपणा येऊ नये ह्याच्याबद्दल ती तिची एक सतर्कता. आणि मगाशी तू म्हणलीस की कोणतीही गोष्ट आईवडिलांशी शेअर करणं, जे मला असं वाटतं आपण बघतो हेच तर आजकाल खूप चॅलेंजिंग आहे की सगळे आईवडिलांचा आपल्या मुलांबरोबरचा सुसंवाद होणं किती महत्त्वाचं आहे, हे मला असं वाटतं याचं उत्तम उदाहरण आपल्यापुढे आहे. त्यामुळे मी असं म्हणेन की तुम्ही अस्मिताकडनं ह्या गोष्टी ऐकतोय आपण सगळे, पण आपल्या मुलांपर्यंत ह्या जरूर पोहोचवा. अस्मिता हे करू शकते तर आपली मुलं, तुमची मुलं सुद्धा हे नक्की करू शकतात. खरं तर कोणती गोष्ट वन साइडेड होत नाही. माझे वडील लहानपणीपासून माझ्यासोबत खूप फ्रेंडली राहिलेत. म्हणजे अगदी मी म्हणते की माझे पहिले मित्र म्हणजे माझे वडील. बरोबर. आई माझी स्ट्रिक्ट आहे डिसिप्लिनच्या बाबतीत. सो आपण म्हणतो ना घरात एक जण जर स्ट्रिक्ट असेल तर एकाला थोडंसं प्रेमळ असणं गरजेचं आहे. बरोबर. तर माझे वडील असे प्रेमळ आणि माझी आई असे डिसिप्लिन. सो दोघांचं कॉम्बिनेशन मिळून मग ते माझ्यामध्ये असं की नाही काही गोष्टी अशा झाल्याच पाहिजे, काही गोष्टी जर नसेल होत प्रॉपर तर मला ते होत नाही. पण त्याच्यामध्ये माझ्या आई वडिलांचा खूप मोठा वाटा आहे की ते नेहमी मला समजून घेतात आणि त्याच्यामुळे मी इझिली गोष्टी शेअर करू शकते. म्हणजे असं नाही फक्त माझ्याकडून आउटपुट आहे, त्यांच्याकडून पण खूप मोठा आउटपुट आहे माझ्या. खरं आहे. हो, खूप छान. जाता जाता एक फक्त छोटासा अनुभव की जो तुला इथे जरूर सांगावासा वाटेल. तुमच्या आचार्यदेवांचे आशीर्वाद असतील, नाहीतर तुझा वैयक्तिक पर्सनल आयुष्यातला असेल, प्रोफेशनलचा असेल, एक छोटासा अनुभव सांगूया आणि मग आपण चर्चा थांबवूया. मागच्या वर्षीची गोष्ट आहे, महाराष्ट्र उत्सवच्या वेळेसची. मला आठवते 10 डिसेंबरला आपल्या इथे देवघरची टीम आली होती
आणि त्यांच्यासोबत काम करायचं होतं. तर मला फोन आला की बाबा अस्मिता तुला DP वर्कसाठी निघायचं आहे, देवघरवरनं टीम आलेली. मी आले इथे. 10 तारखेला संध्याकाळी आम्ही इथेच बसून सगळं काम केलं. दुसऱ्या दिवशी आम्ही व्हिजिटला बाहेर गेलो फील्डवर्कवरती. फील्डवर्क झालं, सगळं झालं. त्याच्यानंतरनं मग 12 तारखेला देवघर टीम इथून गेली आणि 13 तारखेला मला फोन येतोय मुंबईवरनं, इंदिरा साहा म्हणून आहेत, त्यांचा मला फोन आला की अस्मिता तू महाराष्ट्र उत्सवमध्ये योजन करशील का? मला आलं दडपण, कारण 15 दिवसावरती माझी CA ची परीक्षा आणि आता मी 2-3 दिवस माझे DP वर्क्समध्ये गेलेले आहेत. मी माझा रिव्हिजन, अभ्यासाचं रिव्हिजन वगैरे कसं करणार, काय करणार, मनात खूप विचार आले. पण नंतर म्हटलं आत्ता जाऊ दे, सकाळी उठून वडिलांसोबत बोलता येईल, काय करू काय नाही. सगळं झालं. मग त्या मला म्हटलं होते मी तुला सकाळी विषय पाठवते, तू कोणताही एक सिलेक्ट कर. मी म्हटलं हो, पण मला आधी आईवडिलांसोबत बोलायला लागेल, मग मी कळवते. मग माझे वडील म्हटले खूप मोठी संधी आहे तुझ्यासाठी, ठाकूरजींची इच्छा असल्याशिवाय कोणती गोष्ट बरोबर, होत नाही. खरं आणि तुला एक तरुण मुलांमधून मुलीमधून तुला जर चान्स संधी भेटतोय, मिळतेय, बरोबर. तर खूप मोठी गोष्ट आहे आणि तू जा करते. पण माझ्या डोक्यात काय की पेपर पण आहे बरोबर. CA चे, काय करू मी? तर मग आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कदाचित माझी खूप दगदग झाली असेल किंवा काय झालं असेल, मी आजारी पडले. बरं. आजारी पडले, सर्दी, खोकला, ताप, माझा आवाज पूर्ण गेला आणि 4 दिवस मी घरी बसून पूर्ण, म्हणजे ना लायब्ररीला गेले अभ्यास करायला ना काय, म्हणजे प्लस त्याच्यात अजून 4 दिवस माझे ॲडिशनल वाया गेले. बरं. राहिले फक्त उरलेले 4 दिवस. 21 तारखेला आपला महाराष्ट्र उत्सव होता आणि त्याच्यामध्ये माझ्या 4 दिवसाचा गॅप होता. त्या 4 दिवसामध्ये पण माझी प्रकृती तर सुधारली, पण माझा आवाज नीट नव्हता झालेला. बरं. आणि मेन म्हणजे माझा आवाज नीट असणं गरजेचं होतं, कारण मला याजन बोलायचं करायचंय. होतं. हो. आवाज नीट नाही, काय नाही. मग नंतर म्हटलं जाऊ दे, कमीत कमी मी तयारी तरी करते, मला काय बोलायचं काय नाही. तयारी केली, सगळं केलं, पण माझा आवाज काहीच नीट होईना. मग ठाकूरजींना म्हटलं ठाकूरजी एवढी मोठी संधी देते, पण तुम्ही असं नका करू माझ्यासोबत. म्हणजे मी सगळ्या गोळ्या औषधं घेते, काय मला करता येईल. माझी आई पण मला म्हणायची तू हे पी ते पी, तुला बरं वाटेल, तुझं आवाज नीट होईल. काही नव्हतं होत. मला समजेना की बाबा, अगदी जायच्या आदल्या दिवसापर्यंत मला समजत नव्हतं. 21 डिसेंबरला उत्सव, 20 डिसेंबरला माझा वाढदिवस. 20 डिसेंबरला पूर्ण दिवस तसाच गेला. अगदी त्या दिवशी माझं काही तयारी झाली नाही. दुसऱ्या दिवशी तिकडे गेले. काय करू काय नाही, सगळ्या लोकांचा आलोचना ऐकते समोर बसून. म्हटलं अरे आपल्याला जमल का असं? खूप मोठा प्रश्न एक म्हणजे असं चालू झालं मनात डोक्यात. चालू झालं, हो, बरोबर. की मी काय करणार आहे? मग नंतर ना तिथून उठले, साईडला एका कोपऱ्यात जाऊन बसले जिथं कोण नाही. साईडला बसले, तिथं रिव्हिजन चालू केलं आणि नंतर परत नाम करायला लागले की मी आता रिवाईज केलंय ठाकूरजी आणि मी तुमचं नाम करते. खरं. आता जे काय आहे ते होईल सगळं ते तुमच्या तुमच्या भरोश्यावर. इच्छेने, बरोबर. हो. आणि मी सकाळपासून घाबरलेलं माझा चेहरा बघितला होता सगळ्यांनी. मग मला म्हणे काय झालं, जे पण विचारतं मी त्यांना म्हणायचे असं असं आहे आणि माझा आवाज गेलेला आहे, मला काहीच समजत नाही, मी काय करणार आहे असं तसं. मला म्हटले तू पूर्ण ठाकूरजींच्या भरोशे सोड, जे मला भेटेल ते सगळेजण हेच म्हणत होते, तू ठाकूरजींच्या भरोशे सोड, त्यांना तुझ्याकडून जे बोलून घ्यायचे ते तुझ्याकडून बोलूनच घेते. मी स्टेजवर गेले, माझा आवाज आहे तसा, आता जसा नॉर्मल आहे तसाच नॉर्मल आवाज आला बाहेर. अरे वा. मी याजन केलं, सगळं झालं, दिवसभर ठणठणीत राहिले आणि दुसऱ्या दिवशी परत घरी रिटर्न आल्यावरती मी आहे तशी आजारी. माझा आवाज वा. गेला, ताप आला मला, परत पुन्हा आजारी पडले. पण मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मला दडपण आलं की मी याजन कसं करणार. महाराष्ट्र उत्सव म्हणजे खूप लोक येणार, महाराष्ट्रातून येतात किंवा वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा लोक येतात. मी काय करणार होते, कारण ही अभिंदांची आणि आचार्यदेवांची इच्छा होती की यंग लोकांनी पुढे यावं, यंगस्टर्सनी, हो. तरुण लोकांनी पुढे यावं, ज्याच्यातून मला एक संधी भेटलेली. त्यांचा असा आदेश आल्यानंतर ना मला संधी भेटली, त्याच्यातून ही एक खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. नक्कीच, नक्कीच. आणि मला असं वाटतं की एक त्यांचा आशीर्वाद आहे. मी सगळ्या गोष्टी ठाकूरजींवर सोडून दिल्या आणि त्या दिवशी जे काही झालं, म्हणजे अगदी मलाच माहिती मी किती आजारी पडले होते, माझा आवाज किती निघत होता, नाही निघत होता, पण त्या दिवशी सगळ्या गोष्टी नीट झाल्या. मला त्याच्यातूनच एक खूप मोठा, हा आत्ताचा माझा करंट खूप मोठा अनुभव आहे की ठाकूरजींनी मला कसं बसं त्या गोष्टीतून नेलं बाहेर. बरं आहे. मला असं वाटतं अशा या अनुभवातनं आपली श्रद्धा अजून दृढ होत जाते, दृढ होते. गुरूंवरचा विश्वास पक्का होत जातो. तर जाता जाता मला असं वाटतं की आता आपल्याला अस्मितानी जे सांगितलं आहे तिच्या चर्चेतनं, एक तिला मिळालेली संधी मुंबईला जेव्हा अगदी आदल्या दिवसापर्यंत किंवा इनफॅक्ट त्या दिवसापर्यंत उत्सवाच्या, जिच्या आवाज येऊ शकत नव्हता, काही कारणाने आवाज बसला होता, पण संधी तर समोर दिसत होती. पण गुरूंवर, ठाकूरजींवर पूर्णपणे श्रद्धा ठेवून त्यांना प्रार्थना तिने केली की आता तुम्हीच काय ते बघून घ्या. आणि अक्षरशः त्या आलोचना करण्यासाठी, म्हणजे तिला जे वक्तव्य मांडायचं होतं उत्सवामध्ये, ते भाषण करण्यासाठी तिला
ती संधी मिळाली, तिचा आवाज आला आणि मग परत हा जो काही तिला अनुभव शिकवून गेला, मला असं वाटतं हा खूप प्रेरणादायी अनुभव आहे. कारण अस्मिताचा विश्वास, तेव्हा तिचं स्वतःचं कसं असतं, मनुष्याचे स्वतःच्या प्रवृत्ती डोकावतात की अरे माझं कसं होईल, माझं भाषण आवडेल का, माझा आवाज, हे जेवढं आपण मी जेव्हा करतो तेव्हा आपण, मला असं वाटतं, प्रॉब्लेममध्ये जास्त गुंतत जातो. पण अस्मिताकडनं हे शिकण्यासारखं आहे की अस्मिता म्हणली की नाही, टोटल सरेंडर. तिने तिच्या गुरूंना प्रार्थना केली की ठाकूरजी आता तुम्ही काय ते बघून घ्या, आणि त्यांच्या कृपेने, त्यांच्या आशीर्वादाने तुझा आवाज मोकळा झाला आणि तू त्या उत्सवामध्ये खूप उत्तम आलोचना, खूप छान वक्तव्य तू ठेवू शकलीस. याच्यासारखा प्रेरणादायी अनुभव मला असं वाटतं नसेल. तर आज आपण अस्मिताचं मी परत कौतुक करते. आपण सगळ्यांनी सुद्धा अस्मिताच्या अनुभवावरनं प्रत्येकाला हे सांगावं की आपण जे काही संत विचार असतील, आपल्या आईवडिलांचे विचार असतील, जे सत्विचार आहेत, त्या सत्विचारांना आपण आपल्या आचरणामध्ये कसं आणता येईल आणि आपलं आयुष्य आपण कसं वृद्धिंगत करू शकतो, कसं प्रगत बनवू शकतो, सुसंस्कृत करू शकतो, याचसाठी तर हे पॉडकास्ट ऐकायची मला असं वाटतं गरज आहे. आज आपण इथे थांबूया. अस्मिता, तू आमच्या पॉडकास्टमध्ये आज वेळ काढून आलीस त्याच्याबद्दल परत एकदा तुझे आभार. परत भेटूया. नमस्कार. थँक्यू. नमस्कार. जय गुरु. जय. 29, 29, 29. You must be wondering कि मैं अचानक 29 नंबर के पीछे क्यों पड़ गया? Because spiritually, the number 29 is considered as a number of faith, intuition, purpose and service to others. भाई अचानक काय झालं 29 डेटला घेऊन एवढी एक्साइटमेंट? रुक, पहले बैकग्राउंड को चेंज करते हैं. अरे तुला माहित नाही का? 29 नोव्हेंबरला परमप्रेममय श्री ठाकूर अनुकूलचंद्रजींच्या पुणे मंदिराचं उद्बोधन आहे आणि महाराष्ट्र उत्सव आहे. हो, आठवलं. 2017 साली पूज्यपाद श्री दादा आणि संपूर्ण फॅमिली आले होते आपल्या पुणे मंदिराच्या शिलान्यासासाठी, म्हणजेच भूमिपूजनासाठी. आणि 29 नोव्हेंबर 2026 रोजी आपलं पुणे मंदिराचं उद्बोधन आहे, तसेच महाराष्ट्र उत्सव आहे. परमपूज्यपाद श्री आचार्य देव तिकडे उपस्थित राहू शकतात अशी सर्वांची अपेक्षा आहे. महाराष्ट्र की पावन भूमि साक्षी रहेगा एक अभिनव इतिहास का. आप सभी को लेकिन आना है. एकोमोडेशन बुक करने का लिंक नीचे दिया गया है. सभी को जय जय गुरु.